राज्यातील ग्रामीण भागातून मोठी बातमी समोर येते। प्रशासक राजवटीला कंटाळून 20 फेब्रुवारीला राज्यातील 16,000हून अधिक ग्रामपंचायती एकदिवसीय लाक्षणिक संपावर जाणार आहेत। अखिल भारतीय सरपंच परिषदेने हा इशारा दिलाय। एका प्रशासकाकडे अनेक गावं असल्याने विकास कामं ठप्प झाली आहेत असा आरोप करत निवडून आलेल्या सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमावं अशी मागणी केली जाते। यासोबतच मानधन आणि मतदानाच्या अधिकारासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय। आणि निवडणूक असे जे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर जाणाऱ्या आमदारकीची आमचं असं मत आहे की ग्रामपंचायत हा तर सगळ्यात महत्वाचा घटक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा। मग आम्हाला मतदानाचा अधिकार का नाही, जो इतर राज्यात आहे, कर्नाटकमध्ये आहे, बिहारमध्ये आहे। म्हणजे इतर राज्य लोकशाही मूल्याप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे चांगल्या गोष्टीची अंमलबजावणी करतात, तर महाराष्ट्र का मागे राहतो याच्यामध्ये? पंचायत समिती सदस्याला सुद्धा मतदानाचा अधिकार नाहीये। त्यामुळे जिल्ह्यामध्ये फार तर 200-300 जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक असतात आणि तेवढ्यांना मॅनेज केले की तो आमदार होऊ शकतो अशी परिस्थिती आहे। जर ग्रामपंचायत सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार दिला तर त्या उमेदवारांना गावखेड्यात यावं लागेल, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील, त्यांच्या निवडून आल्यानंतर त्या गावांना निधी द्यावा लागेल, त्यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडावे लागतील आणि म्हणून त्यामुळे गावखेड्यांचे प्रश्न अजून मोठ्या प्रमाणात मांडले जातील। त्यामुळे आमचा तो हक्क आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत चालवताना आमची जी संगणकीय सेवा आहे त्या सेवेसाठी कंपनी नेमली जाते शासनाच्या वतीने आणि त्यांच्या मार्फत कॉम्प्युटर ऑपरेटर नेमले जातात आणि त्या ऑपरेटर मार्फत आमच्या ह्या सगळ्या सेवा चालवल्या जातात। आमच्याकडून वर्षाला एका ग्रामपंचायतीकडून 1.5 लाख रुपये घेतले जातात। महाराष्ट्रात 28,000 ग्रामपंचायती आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने पैसे घेऊन सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची स्टेशनरी मिळत नाही, सेवा मिळत नाही आणि त्या ऑपरेटर लोकांना पण पगार मिळत नाही। त्यामुळे टेक्निकल कामासाठी कंपनी असावी आणि ऑपरेटर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत काम करावेत, ही आमची त्याच्यामध्ये एक मागणी आहे। त्याचप्रमाणे वरचेवर ग्रामपंचायतीचा खर्च वाढत आहे आणि उत्पन्नाची बाजू कमी होत आहे। त्यामुळे शासनाने ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम कराव्यात। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा आहे आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी मात्र वेतनावर असतात। काही पगार त्यांना शासन देतं आणि काही ग्रामपंचायतच्या वतीने दिला जातो आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या ह्या गावखेड्यातल्या अत्यंत गरीब कुटुंबातील माणसं कर्मचारी म्हणून काम करतात, त्यांनाही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक व्हावी। त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा काम करत असताना गावात भांडण तंटा होतात, मुद्दाम विकास कामात अडथळा आणला जातो, त्यात राजकारण केलं जातं आणि अशा वेळेला सरपंचांनी फिर्याद दिली तर सरपंचांची फिर्याद घेतली जात नाही, ग्रामसेवक असेल तरच फिर्याद घेतली जाते। त्यामुळे आमचं मागणी अशी आहे की सरपंचांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा ही फिर्याद नोंदली जावी। त्याचप्रमाणे डीपीसी सह जेवढ्या राज्याच्या कमिटी असतात त्या प्रत्येक कमिटीचा सरपंचाचा प्रतिनिधी असावा, जेणेकरून ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतिबिंब त्या कमिटीमध्ये पडेल। त्याचबरोबर कोरोना काळामध्ये अनेक सरपंच उपसरपंच सदस्य कोरोनामुळे मयत झाले। आम्हाला कोणत्याही प्रकारचं विमा संरक्षण नसल्यामुळं बऱ्याच सरपंचांची कुटुंब उघड्यावर आली। शासकीय कर्मचारी कोरोना काळात गेले असता त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये शासनाच्या वतीने देण्यात आले। म्हणजे एखादा कर्ता माणूस घरातला गेला तर त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं हे शासनाचं काम आहे, परंतु याच्यात विमा संरक्षण नसल्यामुळे सरपंचांच्या कुटुंबाला एकही रुपया मिळाला नाही। त्यामुळे कधी कधी असं म्हणावं असं वाटतं की बाबा समाजसेवा करणे पाप आहे का? त्यामुळे सरपंचांना विमा संरक्षण असावं आणि इतर लोकप्रतिनिधीप्रमाणे पेन्शन योजना लागू व्हावी। स्थानिक स्वराज्य तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।